नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर संजय धनगवाळ यांनी लिहिलेली एक खूप सुरेख कविता सादर करत आहे. त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, कविता आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक कवितेला द्या. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असाल किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, हे यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कॉमेंट करून कळवा, कारण मी त्याची वाट बघत असते. तर ऐकूया आपण. आजचे कवी आहेत संजय धनगवाळ आणि कवितेचं शीर्षक आहे एक पक्षीप्रेमी वेड्या माणसाची गोष्ट. एक पक्षीप्रेमी वेड्या माणसाची गोष्ट. ऐकूया तर. गावाबाहेरच्या एका भल्या मोठ्या झाडाखाली मी रोज जाऊन बसायचो. तिथे चिमण्या पाखरांची गंमत बघायचो. तिथे चिमण्या पाखरांची गंमत बघायचो. पाखरं मी येण्याची वाट बघायचे. मला पाहिल्यावर अवतीभोवती गोळा व्हायचे. पाखरं मी येण्याची वाट बघायचे. मला पाहिल्यावर अवतीभोवती गोळा व्हायचे. पाखरांचा अख्खा थवा माझ्याकडे टक लावून व्हायचा. जणू काही माझ्याशी बोलायचा. जणू काही माझ्याशी बोलायचा. त्या पाखरांनाही माझी सवय झाली होती. त्या पाखरांनाही माझी सवय झाली होती. त्यांची आणि माझी पक्की मैत्री जमली होती. पाखरं सारे मी येण्याची वाट पाहायचे. दाणे खायला दिल्यावर उंच उडाया घ्यायचे. दाणे खायला दिल्यावर उंच उडाण घ्यायचे. पोटभर दाणे आणि घोटभर पाणी पिऊन पाखरं उडून जायची. पोटभर दाणे आणि घोटभर पाणी पिऊन पाखरे उडून जायची. चिवचिव करताना जणू मला धन्यवाद म्हणायची. चिवचिव करताना जणू मला धन्यवाद म्हणायची. आता पाखरं आणि मी एकजीव झालो होतो. एकमेकांशिवाय राहत नव्हतो. एकमेकांशिवाय राहत नव्हतो. रोज माझा पाखरांशी संवाद व्हायचा. येणारा जाणारा प्रत्येक माणूस मला वेडा समजायचा. येणारा जाणारा प्रत्येक माणूस मला वेडा समजायचा. खरं तर मला त्यांच्याशिवाय करमत नव्हतं आणि मी दिल्याशिवाय ते काही खात नव्हते. खरं तर मला त्यांच्याशिवाय करमत नव्हतं आणि मी दिल्याशिवाय ते काही खात नव्हते. एक दिवस अचानक गावालगत महामार्ग जाणार होता. त्यासाठी झाडाचा अडथळा येणार होता. ते झाड पाखरांचं घर होतं. झाडाशिवाय पाखरांना दुसरं काही नव्हतं. ते झाड पाखरांचं घर होतं. झाडाशिवाय पाखरांना दुसरं काही नव्हतं. झाडं तोडू नका म्हणून मी त्या लोकांना विनंती करायचो. झाडं तोडू नका म्हणून मी त्या लोकांना विनंती करायचो. केविलवाणी पाखरांना रडताना बघायचो. केविलवाणी पाखरांना रडताना बघायचो. एक दिवस बुलडोजर आले, झाडं तोडून नेले. एक दिवस बुलडोजर आले, झाडं तोडून नेले. पाखरं सारी उडून गेली. कुठे उडालीत पाखरं काहीच कळत नव्हते. कुठे उडालीत पाखरं काहीच कळत नव्हते. पाखरांचे आणि माझे नाते कायमचे संपले होते. पाखरांचे आणि माझे नाते कायमचे संपले होते. मी इथे तिथे धावू लागलो, पाखरं शोधू लागलो. मी इथे तिथे धावू लागलो, पाखरं शोधू लागलो. पाखरं कुठेच दिसत नव्हती. ओंजळीतले दाणेही पाखरांना बोलवत होती. ओंजळीतले दाणेही पाखरांना बोलवत होती. पाखरे परत येतील म्हणून मी ऊन थंडी पावसात तिथेच बसायचो. दाणे टाकून पाखरांना बोलवायचो. पाखरं परत येतील म्हणून मी ऊन थंडी पावसात तिथेच बसायचो. दाणे टाकून पाखरांना बोलवायचो. खरंच मी तेव्हा वेडा नव्हतो, पण आता खरंच वेडा झालो. पाखरांच्या शोधात गाव हिंडू लागलो. पाखरांच्या शोधात गाव हिंडू लागलो. धन्यवाद. कवी आहेत संजय धनगवाळ, अर्थात कुसुमाई.